एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर काशीगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणातील सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून रोख रक्कम आणि अनेक एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत। 4 एप्रिल 2026 रोजी मीरा रोडमधील मंगळनगर परिसरात कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली। तक्रारदार सुप्रिया चव्हाण या त्यांच्या आईसोबत पैसे काढण्यासाठी गेलेले असताना एका अनोळखी इसमाने एटीएममधून पैसे येत नाहीत असा बहाणा करून त्यांना बोलण्यात गुंतवले। त्यानंतर हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून आरोपीने दुसऱ्या मशीनमधून 74,500 रुपये काढून फसवणूक केली। या प्रकरणी काशीगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी दीपक इंद्रभूषण उर्फ विपिन झा याला डोंबिवली परिसरातून अटक करण्यात आली। तो मूळ बिहार राज्यातील असून त्याच्याकडून 50,000 रुपये रोख रक्कम, विविध बँकेची 6 एटीएम कार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी आणि त्याचा साथीदार किस्मत शेख हे लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना टार्गेट करून त्यांचे एटीएम कार्ड बदलत आणि त्याद्वारे पैसे काढून फसवणूक करत होते। आरोपी विपिन झा याच्यावर महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पालघर, रायगड तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या 60 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे। तर त्याचा साथीदार किस्मत शेख याच्यावरही 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। काशीगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यपूर्ण तपास करून या आंतरराज्यीय टोळीतील मुख्य आरोपीला अटक करत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। तसेच नागरिकांनी एटीएम व्यवहार करताना आपले कार्ड कोणालाही देऊ नये आणि सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। दरम्यान अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। काशीगाव पोलीस स्टेशनने एटीएमची अदलाबदल करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सराईत आरोपी दीपक झा याला अटक केलेली आहे। याच्यामध्ये घटना अशी होती की 4 एप्रिल रोजी एक मुलगी हटकेश येथे कॅनरा बँकेतून पैसे काढण्यासाठी गेली होती आणि पैसे काढताना तेथे एक अनोळखी व्यक्ती आला आणि तो एटीएम मधून पैसे काढण्यासाठी त्या मुलीला मदत करत आहे असे भासवून त्यांनी एटीएमची अदलाबदल केली आणि तेच एटीएम वापरून त्यांनी दुसऱ्या एटीएम मधून 75,000 रुपये काढलेले होते। त्यानंतर आपल्याकडे काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काशीगाव पोलीस स्टेशनच्या टीमने 100 पेक्षा जास्त सीसीटीव्हीचा ॲनालिसिस करून आणि इतर टेक्निकल बाबींचं विश्लेषण करून जो आरोपी आहे तो निष्पन्न केला आणि त्या आरोपीला बदलापूर ठाणे येथून अटक केलेली आहे। आणि तपासामध्ये आम्हाला एक शॉकिंग बातमी समजली की त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारतभरात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत। ह्याच्यामध्ये त्याच्याबरोबर इतर साथीदारही काही होते, त्यांचेही नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांनाही पुढच्या तपासामध्ये अटक केली जाईल। ह्याच्यामध्ये यांची मोडस अशी होती की जे लहान मुलं, जे महिला किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना एटीएम मध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर त्यांना एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी मदत करतो आहोत असे भासवून त्यांच्या हातातील जे एटीएम आहे ते एटीएमची अदलाबदल करणे आणि तो एटीएम आणि एटीएमचा पिन वापरून दुसऱ्या एटीएम मधून पैसे काढणे आणि त्यांची फसवणूक करणे हा त्यांचा मोडस होते।